नमस्कार. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डबल चेन स्टिच कशी करायची आहे ते. तर आपण इथे सुरुवात करूया. तर चेन स्टिच असते तिला दोनदा स्टिच करायची आहे. तर इथे मी आपली जी सुरुवातीला बेसिक चेन स्टिच असते ती करून घेणार आहे. तर ही जी बेसिक चेन स्टिच आहे ते मी करत आहे. तर तुम्ही ही जी चेन स्टिच आहे बेसिक तिचा आकार हा लहान घ्यायचा आहे, जास्त मोठा घ्यायचा नाही. तर ही आपली जी बेसिक चेन स्टिच आहे ती करून झालेली आहे. तर ह्या बेसिक चेन स्टिचच्या शेवटी गाठ न मारता हा जो शेवटचा लूप आहे तो आपण असा वळवून घेतला आहे आणि दुसरी चेन स्टिच करून घेणार आहे. तर ही दुसरी जी चेन स्टिच करत असताना एक काळजी घ्यायची आहे की जी पहिली चेन स्टिच आहे तिला अगदी चिटकूनच आपण दुसरी चेन स्टिच करायची आहे. तर इथे पाहू शकता मी ही डबल चेन स्टिच करत आहे. तर ही डबल चेन स्टिच करत असताना एक काळजी घ्यायची आहे की जी आपली स्टिच आहे ती पहिल्या स्टिचला अगदी बरोबर चिटकूनच आली पाहिजे आणि जो लूपचा आकार आहे आपल्या तो पहिल्या स्टिच सारखा, म्हणजे जी आपली पहिली चेन स्टिच आहे त्या चेन स्टिच सारखाच आला पाहिजे. तर ही डबल चेन स्टिच करून झालेली आहे. शेवटी आपली जी बेसिक आरी गाठ आहे ती मारून घ्यायची आहे. गाठ ही मारताना अगदी व्यवस्थित मारून घ्यायची आहे, कारण जर आपली गाठ ही व्यवस्थित नाही मारली तर आपली जी स्टिच आहे ती उसवू शकते. तर ही आपली जी डबल चेन स्टिच आहे ती स्टिच करून झालेली आहे. पुढची आपली स्टिच आहे ती म्हणजे डबल चेन स्टिच. तर ही स्टिच करताना ही आपण डबल दोऱ्याचा वापर करायचा आहे. तर ही चेन स्टिच जी आहे ती जरी दोऱ्याने आपण ज्या प्रकारे डबल चेन स्टिच केली होती त्याच पद्धतीने स्टिच करायची आहे. जर हा सिल्क दोरा आपल्याला डबल स्टिच करताना फिरवायचा असतो त्यावेळेस जर हा दोरा असा लूज पडत असेल तर जी आपली पहिली चेन स्टिच असते त्या ठिकाणी गाठ ही मारून घ्यायची आहे आणि नंतर दुसरी चेन स्टिच करायची आहे. म्हणजे आपला जो गॅप आहे तो दिसणार नाही. सिल्क दोरा हा सिल्की म्हणजे त्याला शायनिंग असते त्यामुळे तो गॅप येऊ शकतो. त्यामुळे पहिली जी चेन स्टिच करून झाली तर शक्यतो गाठ ही मारूनच घ्यायची आहे. सिल्क दोऱ्याने स्टिच करत असताना म्हणजेच डबल स्टिच करत असताना जो गॅप आहे दोन्ही स्टिचमध्ये तो दिसून द्यायचा नाही. मग ती आपली जी डबल चेन स्टिच आहे ती व्यवस्थित अशी दिसत नाही. त्यामुळे एकदम प्रॉपर अशी चिटकूनच एकमेकांना डबल चेन स्टिच करून घ्यायची आहे. आरी घाट मारल्यानंतर ना तुमचा दोरा जर हा असा राहत असेल तर काय करायचं आहे, कपड्याच्या खालून सुई ही वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि जो दोरा वरती दिसतोय तो सुईत गुंतवून तो खाली ओढून घ्यायचा आहे. म्हणजे आपली आरी घाट मारल्यासारखं ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतं. तर ही आपली डबल चेन स्टिच झालेली आहे.